आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो तुमच्या आमच्या घरात नेहमी चर्चेत असतो, पण त्यामागचं खरं गणित आणि रंजक कथा आपल्याला क्वचितच माहिती असते. तो विषय म्हणजे अधिक मास. आता बघा, कालगणनेमध्ये अचानक हा जास्तीचा महिना येतोच कुठून? हे खरोखरच कुतूहल निर्माण करणारे आहे ना. आजच्या या माहितीपूर्ण सादरीकरणात आपण याच अधिक मासाचा प्राचीन खगोलशास्त्रीय गणित आणि त्यामागे दडलेली एक अद्भुत पौराणिक कथा अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या या प्रवासाचे टप्पे अगदी सोपे आहेत. सुरुवातीला आपण कालगणनेतील तो गणिताचा फरक समजून घेऊ, त्यानंतर मलमासाची निर्मिती कशी होते ते पाहू, मग एका दुःखी महिन्याची कथा, त्याला मिळालेला ईश्वरी आशीर्वाद आणि शेवटी अधिक मासातल्या परंपरा. चला पुढे जाऊया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, कालगणनेतील फरक म्हणजेच वेळेचं अचूक गणित. आता हे बघा, पृथ्वीवर वेळ मोजण्याच्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. एक म्हणजे सूर्याच्या गती आणि स्थितीवरून मोजलं जाणारं सौरवर्ष आणि दुसरा म्हणजे चंद्राच्या गतीवरून मोजलं जाणारं चांद्रवर्ष. आपल्या प्राचीन शास्त्रकारांनी ह्या दोन्ही पद्धतींचा अतिशय बारकाईने आणि खरं सांगायचं तर अगदी अचूक अभ्यास करून ठेवलाय. पण इथे गणिताची एक मोठी गोम आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर सौरवर्ष आणि चांद्रवर्ष या दोन्ही कालगणनांमध्ये दरवर्षी अचूकपणे 10 ते 11 दिवसांचा फरक पडतो. आता विचार करा, हा 10-11 दिवसांचा फरक जर तसाच सोडून दिला तर काय होईल? काही वर्षातच आपले सगळे सण, ऋतू आणि महिन्यांचं चक्र पार विस्कळीत होऊन जाईल. म्हणजे चक्क उन्हाळ्याचे सण हिवाळ्यात येऊ लागतील. असा विचार करणंही थोडं विचित्र वाटतं, नाही का? मग ह्या समस्येवर आपल्या प्राचीन विद्वानांनी काय भन्नाट उपाय शोधला माहितीये? हा दरवर्षी पडणारा 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी त्यांनी एक अतिशय अचूक गणित मांडलं आणि दर 3 वर्षांनी चक्क एका जास्तीच्या महिन्याची योजना केली. होय, बरोबर ऐकलत. हा तोच जास्तीचा महिना आहे जो दर 3 वर्षांनी कॅलेंडरमध्ये येतो आणि बिघडू पाहणारं वेळेचं संतुलन पुन्हा एकदा अचूकपणे मार्गावर आणतो. थोडं तांत्रिक भाषेत सांगायचं तर प्राचीन खगोलशास्त्रीय निरीक्षणं असं सांगतात की सूर्य 12 महिन्यात 12 राशींमधून संक्रमण करतो, बरोबर? पण चंद्र मात्र प्रत्येक महिन्यात तब्बल 27 नक्षत्रांमधून प्रवास करत असतो. चंद्राच्या आणि सूर्याच्या गतीमधला हाच तो वेगवान फरक आहे ज्यामुळे वेळेचा हा अनुशेष तयार होतो आणि तोच भरून काढण्यासाठी या अधिक मासाची निर्मिती झाली आहे. तर आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, मलमासाची निर्मिती, एक मलिन महिना. या अधिक मासाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या महिन्यामध्ये सूर्याचं कोणतंही संक्रमण होत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्य या काळात कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही. आता सूर्यसंक्रांत नसल्यामुळे हा जास्तीचा चांद्रमास आध्यात्मिकदृष्ट्या काहीसा गढूळ किंवा मलिन मानला जातो आणि म्हणूनच या मलिनतेवरून या जास्तीच्या महिन्याला नाव पडलं मलमास. आणि इथूनच एक मोठा विरोधाभास समोर येतो. बघा, कालगणना आणि निसर्गाचं चक्र सुरळीत चालवण्यासाठी गणिताच्या दृष्टीने हा महिना किती आवश्यक आहे, पण तरीही शास्त्रकारांनी या मलमासाला सर्व मंगल कार्यांसाठी पूर्णपणे निषिद्ध मानलं. म्हणजे या काळात विवाह किंवा कोणतीही शुभ कार्य करायला सक्त मनाई. एकीकडे अत्यंत आवश्यक गोष्ट, पण तरीही समाजाकडून तिला पूर्णपणे नाकारलं गेलं. केवढा हा विरोधाभास! इथूनच या विषयाला एक भावनिक वळण मिळतं. भाग 3, एका महिन्याची व्यथा, निराशा आणि दुःख. पौराणिक कथांमध्ये या मलमास महिन्याला चक्क एका जिवंत व्यक्तीचं रूप दिलंय. आता विचार करा, सर्वांनी या मलमासाला त्याज्य आणि निषिद्ध मानलं. कोणतेही उत्सव नाहीत, कोणतीही शुभकार्य नाहीत. यामुळे साहजिकच हा बिचारा मलमास स्वतःला अत्यंत दुःखी, कष्टी आणि व्यथित समजू लागला. अरे, समाजाने मला पूर्णपणे नाकारलंय, ही तीव्र आणि बोचरी भावना त्याला आतल्या आत सतत खात होती. जेव्हा हा अपमान आणि दुःख अगदी असह्य झालं, तेव्हा हा मलमास शेवटी भगवंताला शरण गेला. त्याने आपली व्यथा आणि जन्मकथा साक्षात भगवान श्रीकृष्णांना सांगितली. तो अतिशय आर्ततेने म्हणाला, माझा जन्म तर वेळेचं संतुलन राखण्यासाठी झालाय ना, मग मला इतकं अशुभ आणि मलिन का मानलं जाते? त्याची ही शरणागती या गणिताच्या कथेला एका वेगळ्याच उच्च आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवते. या शरणागतीनंतर काय होतं ते आपण 4थ्या भागात पाहूया. भाग 4, ईश्वरी आशीर्वाद आणि सर्वाधिक पवित्र महिना. मलमासाची ती आर्त हाक ऐकून दयावंत भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत प्रेमाने त्याचा स्वीकार केला. त्यांनी त्याला फक्त जवळच केलं नाही, तर आपला स्वतःचा सर्वोच्च सन्मान त्याला दिला.
श्रीकृष्णाने या नाकारलेल्या मलमासाला चक्क आपलं स्वतःचं नाव बहाल केलं आणि तेव्हापासून हा मलमास पुरुषोत्तम मास या अत्यंत पवित्र नावाने ओळखला जाऊ लागला. म्हणजे बघा, एका निषिद्ध महिन्याचं रूपांतर थेट सर्वात पवित्र महिन्यात झालं. क्या बात है. या संपूर्ण परंपरेचा जो गाभा आहे ना, तो एका सुंदर संस्कृत वचनात दडलेला आहे. ते वचन म्हणजे अधिकस्य अधिकम फलम. याचा सरळ अर्थ असा की अधिक गोष्टींचं फळसुद्धा अधिकच मिळतं. भगवान श्रीकृष्णांनी या मलमासाला असा मंगल आशीर्वाद दिला की जे लोक या वाढीव म्हणजेच अधिक मासात चांगली कर्मे आणि उपासना करतील त्यांना इतर कोणत्याही सामान्य महिन्यापेक्षा जास्तीत जास्त आणि उत्तम फळ प्राप्त होईल. हा साक्षात ईश्वराचा थेट आशीर्वाद होता बरं का. या पुरुषोत्तम मासात पूजा अर्चा, दान, स्नान, जप, तप किंवा तीर्थयात्रा यांसारखी जी कोणतीही धर्मकृत्य केली जातील त्यांचं पुण्य कैक पटींनी वाढेल अशी हमीच देण्यात आली. उपासना करणाऱ्याला अत्यंत सुख, शांती, समाधान आणि शेवटी भगवंताची अथांग कृपा लाभेल असं हे खरोखरच अभूतपूर्व वरदान आहे. आणि यातूनच निर्माण झाल्या काही सुंदर पद्धती. आपला 5वा आणि शेवटचा भाग, अधिक मास परंपरा, पवित्र आचरण आणि भक्ती. या पवित्र महिन्यामध्ये काही विशेष कृतींना खूप महत्त्व दिलं गेलंय. म्हणजे बघा, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, नियमित आणि अतिशय श्रद्धेने पूजा अर्चा करणं, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देणं आणि एकाग्रतेने नामस्मरण किंवा जप करणं, या गोष्टी या काळात आवर्जून केल्या जातात. यामुळे आध्यात्मिक उन्नती होते असा भाविकांचा अत्यंत गाढ विश्वास आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्वात जास्त महत्त्व जर कशाला असेल तर ते आहे सढळ हाताने दान करण्याला. अन्नदान, वस्त्रदान आणि धनदान तर आहेच, पण यासोबतच या महिन्यात दीपदान करण्याचं एक मोठं पुण्य आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलंय. आणि हो, विशेषतः विष्णूचं रूप मानल्या जाणाऱ्या जावयाला अपूप म्हणजेच अनर्शांचं दान देण्याचीही एक अत्यंत रंजक आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आपल्याकडे या काळात आवर्जून पाळली जाते. आता हे सगळं दान देताना एक गोष्ट प्रकर्षाने पाळली जाते, ती म्हणजे दान हे सत्पात्री असावं. सदाचारी, निष्ठावान, परोपकारी असे साधू संत, गुरु आणि पतिव्रता स्त्रिया यांचा आदर सत्कार करणं, त्यांना मिष्ठान्न भोजन देणं आणि दानदक्षिणा देऊन संतुष्ट करणं यावर खूप भर दिला जातो. असं मानलं जातं की या सत्पात्र लोकांना दिलेलं दान हे थेट भगवंताला अर्पण केल्याचं पुण्य देतं आणि यामुळे साहजिकच घरात सुख, शांती आणि समृद्धी वास करते. यासोबतच ब्राह्मणांच्या किंवा ज्येष्ठांच्या पूजना इतकंच ह्या महिन्यात गोपूजेचं आणि गोदानाचंही अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला अत्यंत पवित्र मानलं गेले हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच. आणि या पुरुषोत्तम मासात गायीची पूजा करणं किंवा गोदान देणं हे आध्यात्मिकदृष्ट्या सर्वोच्च पुण्याचं काम मानले जाते. या परंपरेतून निसर्गाबद्दल आणि मुक्या प्राणीमात्रांबद्दलचा आपला आदर अगदी प्रकर्षाने दिसून येतो. तर मंडळी, हे सगळं बारकाईने समजून घेतल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो. खगोलशास्त्र आणि पौराणिक कथांचा हा प्राचीन संगम आजही आपल्या समाजाचा आणि संस्कृतीचा समतोल कसा राखत आहे? जरा विचार करा. गणिताच्या एका तांत्रिक गरजेतून निर्माण झालेला हा महिना एका सुंदर कथेच्या माध्यमातून समाजाला दान, परोपकार आणि अध्यात्माची किती मोठी शिकवण देऊन जातो. हा विचार खरोखरच थक्क करणारा आणि आपल्याला अंतर्मुख करणारा आहे, नाही का? मला खात्री आहे की आजच्या या सविस्तर आढाव्यातून या प्राचीन परंपरेमागील विज्ञान आणि त्यामागील भावना तुम्हाला नक्कीच नव्याने समजल्या असतील. हे सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण विषयास.